नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे मा त्याचबरोबर यश, पौर्णिमा सगळेजण असतात. तर मा यशला म्हणते, काय झालं रे यश, बोल ना, काय झालं? तेव्हा यश म्हणत असतो की मा, मला थोडं तुझ्याशी बोलायचं होतं. मा म्हणते, बोल ना, पौर्णिमा आपलीच आहे, त्यात काय एवढं? तेव्हा यश मात्र मला सांगू लागतो की मा, मला थोडेसे पैसे हवे होते. माझं ना ATM कार्ड सापडत नाहीये. माझा मित्र आहे ना, त्याला पैशांची खूप गरज आहे आणि माझं ATM कार्डच सापडत नाहीये. मग त्यामुळे मला त्याला पैसे द्यायचे आहेत. मा म्हणते, एवढंच होय रे, मग ठीक आहे ना, देते मी, माझ्याकडे आहेत. असं म्हणत मा आता पैसे आणण्यासाठी आतमध्ये जात असते. कारण यशचं ATM कार्ड हे युगकडे कसं असेल, म्हणून तर युगला आता पैसे हवेत आणि त्याने जे कर्ज काढलेलं असतं ते कर्ज भरण्यासाठी त्याला पैसे हवे असतात. नाहीतर तो गुंड युगला मारणार असतो, त्याला उचलून नेणार असतो. हे सगळं घडणार असतं आणि म्हणूनच तो त्या पैशांची जुळवाजुळव करत असतो. खरं तर त्याची आई आजारी आहे, त्यासाठी त्याला पैसे लागत असतात, तिच्या औषधोपचारांसाठी. आणि म्हणूनच ते पैसे कमवण्यासाठी त्याने हे सगळं कारस्थान सुरू केलेलं आहे, यश बनून यांच्या घरात राहण्याचं. कावेरीची इच्छा नसतानाही तो स्वतःहून तिथे आलेला असतो. आता पौर्णिमा म्हणते की अरे यश, एवढं काय त्याच्यामध्ये? आणि मग इकडे आता मा हे पैसे आणण्यासाठी जाते आणि जेव्हा मा पैसे आणण्यासाठी गेलेले असते तेव्हा मात्र युग पाहत असतो. युगला भारी वाटत असतं. आणि मग इकडे पौर्णिमा त्याला म्हणत असते की यश, तुला माहिती आहे ना, मी तुला सांगितलंय ना, तू निशाशी बोलून घे बरं त्या लग्नाच्या बद्दल, कारण ती फक्त तुझंच ऐकणार आहे. तेव्हा तो म्हणतो, हो पौर्णिमा काकू, बोलतो मी, काळजी नको करूस, असंही तो सांगू लागतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता मा पैसे आणायला गेलेली आहे. या गोष्टीचा आनंद खरं तर युगला खूप झालेला असतो. तो म्हणत असतो, प्रेमळ आणते, खरंच खूप प्रेमळ आणते. म्हणजे आतापर्यंत घरात या माला प्रेमळ असं कोणी म्हणालं नव्हतं, पण माला प्रेमळ म्हणणारा युग मात्र पहिला आहे. आणि ऑब्विसली मा त्याचे लाडही तेवढे करत असते, त्याला काय हवं नको सगळं पाहत असते. म्हणून तर युग त्यांना प्रेमळ आणते अशी हाक मारत असतो. मग मा पैसे घेऊन येते आणि म्हणते, बघ एवढे पुरेसे आहेत का? तेव्हा माने आणलेले पैसे पाहून युगची तर डोळे फिरतात आणि ते पैसे गोळा करू लागतो तो. वरून आता अमृता पाहत असते. अमृता म्हणत असते, असं काय झालंय? म्हणजे यशला पैसे घेऊन यायची गरज काय पडलेली आहे? नक्की काय कारण आहे? आणि त्याच्या अकाउंटला तर ह्याच्यापेक्षा कितीतरी पैसे असतील, पण त्याने हे पैसे का घेत आहे? असा प्रश्न पौर्णिमेला पडलेला असतो. आणि ऑब्विसली तो प्रश्नही तेवढाच खरा असतो, कारण यशचं अकाउंट एवढं मोठं आहे तरीही या पैशांची गरज का पडलेली आहे? मग माकडून तो पैसे घेतो, मला म्हणतो थँक्यू आणि नमस्कारही करतो. तेव्हा मात्र मा म्हणत असते की काय झालं, आता आईला पण थँक्यू म्हणणार आहेस का? तेव्हा तो म्हणतो, तसं नाही गं, म्हणजे गरज होती ना मला, मग तेव्हा तू पैसे दिलेत ना, त्यामुळं हे सगळं, असं तो सांगू लागतो. आता मा आणि पौर्णिमा पुन्हा बोलत बसतात. यश सांगू लागतो की मी जाऊन पैसे देऊन येतो. यश म्हणजे युग सांगू लागतो. आता तो पैसे देण्यासाठी चाललेला असतो आणि त्याच वेळेस इकडे आता निशा फोनवरती बोलत असते. निशाचं फोनवरती बोलणं सुरू असतं आणि ती म्हणत असते की अरे समीर, तू ऐकत का नाहीये माझं? तू एकदा सांगून तरी बघ ना घरी. तेव्हा तो सांगत असतो की मी इतक्यात नाही सांगू शकणार आहे, म्हणून तर बोलत आहे ना, जरा तू समजून घे ना. आणि तेवढ्यात युग तिथं आलेला असतो आणि तिचं बोलणं ऐकत असतो आणि ती म्हणत असते, अरे माझ्या लग्नाचं बघायचं चाललंय इथं, आणि तू जर अजून वेळ घेतला तर माझं लग्न लावून टाकतील घरातले, तुझ्या लक्षात येते का? अरे तुला नाही माहिती इथे काय होतंय ते, असं निशा सांगत असते. तेव्हा युग येतो आणि तिच्या हातातला मोबाईल काढून घेतो आणि म्हणतो, बॉयफ्रेंड? तेव्हा ती म्हणते, नाही नाही, मैत्रीण आहे, असं सांगू लागते. तेव्हा मात्र युग म्हणत असतो की नक्की सांग, काय चाललंय तुझ्या डोक्यात, कोण आहे हे? आणि मग तो फोन घेतो, परंतु तिकडे फोनवरती काही बोलत नाही. जर तिकडे बोलला तर त्याला कळणार असतं की काय घडलेलं आहे. आणि म्हणून ती तो तिच्याकडे पाहतो. तेवढ्यातच कावेरी तिथे आलेली असते आणि ती म्हणत असते, नाही रे, मैत्रीण आहे माझी कॉलेजमधली. कावेरी आलेली असते आणि म्हणत असते, काय चाललंय, काय झालं? तेव्हा ती म्हणते की नाही नाही, काही नाही वहिनी, तुम्ही बोलत बसा. आणि यशच्या हातातून मोबाईल काढून घेते आणि ती आत निघून जाते. इकडे यश कावेरीला म्हणत असतो, काय झालं? म्हणजे लक्ष्मीदेवी काय झालं, असं तो बोलू लागतो. तेव्हा कावेरी म्हणते की मला कळलंय की तू खूप चांगला आहेस आणि तुझ्या मदतीची मला खूप गरज आहे. तू प्रामाणिकपणे मला मदत करतोस, म्हणून मी हे तुला पैसे द्यायला आले. तेव्हा युग त्या पैशांकडे पाहतो आणि म्हणतो, काय? तेव्हा ती म्हणते की हो, तुला 2 कोटी रुपये हवे होते ना?
आणि मग युगला इकडे आठवतं रात्री आपण जो काही गोंधळ घातलेला यश बनून जाऊन हिला जे काय डोस दिलाय त्याचा मात्र छान असा फायदा झालेला आहे हे लक्षात आलेलं असतं. आणि तेव्हा मात्र ते दोघंही पाहत असतात. त्याच वेळी आता युगला हे सगळं आठवतं आणि तो खुश झालेला असतो. तो म्हणतो चला, म्हणजे काहीतरी चांगली गोष्ट घडलेली आहे म्हणून तर हिने मला 2 कोटी रुपये द्यायला तयार झाली. तेव्हा युग जेव्हा ती बॅग हातात घेतो, ती बॅग उघडतो आणि त्यात असलेले 2 कोटी रुपये पाहतो, त्याचं अंग थरथर कापायला लागलेलं असतं. कारण एवढे पैसे कधी त्याने बघितलेच नाहीयेत. कारण त्याचा कधी संबंधच आलेला नाहीये इतक्या पैशांशी. आणि असं म्हणत त्याचं अंग लट उडत असतं. आणि तेव्हा कावेरी त्याची समजूत घालते आणि म्हणते की अरे तुला हवे होते की नाही, म्हणूनच तर हे पैसे मी दिलेले आहेत, असं कावेरी स्वतःहून सांगत असते. तेव्हा मात्र युग म्हणतो असतो की हो बरोबर आहे. आणि कावेरी त्याच्याकडे पाहते. तेव्हा युग म्हणतो की तुला माहिती आहे का, आजपासून ना मी तुझा बॉडीगार्ड. तुला ना ती थर्मोकॉलवाली आंटी त्रास देते ना, तिच्यापासून मी तुझं रक्षण करणार. ते यामिनीचं पण बघणार आहे. आणि युगने तर अक्षरशः लोटांगण घातलेलं असतं कावेरीच्या पायांवरती आणि म्हणालेलं असतो खूप 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 मोठी मदत झालेली आहे. खरं तर त्याला सुपरस्टार व्हायचं आहे आणि कोणी प्रोड्युसर त्याला काम देत नाहीयेत म्हणून त्याची चिडचिड चाललेली असते. त्याचं ते स्वप्न आहे की त्याला ॲक्टर व्हायचं आहे. आणि त्याचबरोबर इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू झालेल्या असतात तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात त्याच वेळेस आपल्याला पाहायला मिळतं की आता त्याने मित्राला फोन केलेला असतो. पक्या तिथं आलेला असतो. पक्याला म्हणतो की हे घे. पक्या मात्र म्हणतो असतो काय गार्डनच काय आहे, याच्यात आपल्या चाळीतल्या 8-9 खोल्या तयार होतील. आणि तो म्हणतो असतो की काय रे, म्हणजे इकडे झालास आणि तू इकडचाच झालास रे, म्हणजे तू पुन्हा आलाच नाहीयेस, तुला असं वाटलंच नाही का पुन्हा माघारी यावं? अरे आम्ही पण आहोत ना चाळीत, असं काय करतो, असं म्हणत युगला तो बोलत असतो. तेव्हा युग म्हणतो की हे घे, शांत हो जरा, थांब, तुला मी पैसे देतो काढून, असं म्हणत युग त्याच्या बॅगमधले पैसे काढून त्याला देतो. त्याला म्हणतो की हे घे आणि बाकीचं आपण नंतर बघूया, असंही सांगितलं जातं. म्हणजेच युगला पैसे दिले जातात. युग पैसे देतो आणि मग मित्राला म्हणतो की चालेल. आणि मग त्याचा मित्र म्हणतो की काय रे, म्हणजे एकदा घेऊन जा की आतमध्ये, मला बघू दे तरी आतनं कसं आहे. अरे फक्त 2 मिनिटासाठी. तेव्हा युग म्हणतो तुला माहिती आहे ना तुला सुपरस्टार व्हायचं आहे की नाही, मग आपल्याला हे सगळं केलं पाहिजे आणि त्यासाठी तू माझी मदत केली पाहिजे, असं युग त्याला सांगत असतो. तो म्हणतो असं भावा काय रे बाबा असं काय करतोयस. आणि मग त्यातले पैसे देतो आणि म्हणतो हे सगळे पैसे देऊन टाक त्याला आणि त्याचं कर्ज नील कर. तो म्हणतो कालच रे मारून गेलेत ते मला, आता पुन्हा गोंधळ व्हायला नकोय, असं तो सांगतो. युगला मात्र खूप आनंद झालेला असतो. कावेरीने पैसे दिलेले असतात. युगला सुपरस्टार व्हायचं आहे, छान त्याचं पिक्चर आला पाहिजे असं त्याला वाटत असतं. इकडे मा आता अंगणात आलेली असते. त्याचबरोबर पौर्णिमा सुद्धा तिथे येते आणि तिथे युग येतो आणि युग म्हणतो की हे घे मा, कारण युगने ठरवलेलं असतं की माझे पैसे मला देऊन टाकूया, कारण मला तर माझ्याकडे पैसे मिळालेले आहेत, त्यामुळं माझे पैसे घेऊन काय उपयोग आहे, असं म्हणत तो माझे पैसे मला परत देतो. मला म्हणतो की नाही माझं सापडलं ATM, म्हणून मी म्हटलं की तुझे पैसे परत देऊया, त्याला दिले मी पैसे, असंही सांगतो. तेव्हा मा म्हणते काय रे, म्हणजे आपल्या दोघांचे पैसे काही वेगळे वेगळे झाले का, असं काही नाही आहे, आपण एकत्रच आहोत, असं मा सांगू लागते. कावेरी म्हणते की चला फायनली आता माझे पैसे मला मिळालेले आहेत, म्हणजे ही एक गोष्ट चांगली झालेली आहे, कारण मी ठरवलेलं आहे की या घराचं नुकसान या युगला करू देणार नाही, असं कावेरीने ठरवलेलं असतं. आणि त्याच पद्धतीनं ती बोलत असते. तेवढ्यातच युगला पक्याचा फोन येतो आणि म्हणतो भावा स्कॅम झाला, स्कॅम, तुला माहिती आहे का, तुझ्या नोटा दिलेत ना त्या खोटा आहे त्या. तेव्हा युग म्हणतो काय बोलतो, थांब जरा बघू दे मला, असं म्हणत युग बॅग उघडतो आणि बॅगमधल्या त्या नोटा पाहू लागतो. आणि तेव्हा तो म्हणतो सो काय, फक्त खालच्या आणि वरच्या साईडला नोट आहे, बाकीच्या ठिकाणी नोट नाहीये, असं सांगितलं जातं. तेव्हा युग सुद्धा चेक करत आहे. युगला सुद्धा तेच दिसत असतं आणि मग ह्या दोघांना टेन्शन येतं. तेव्हा मात्र पक्याला सगळ्यात जास्त टेन्शन आलेलं असतं की आता काय करू, काही झालं तरीही आज तो दादा येणार आणि आता माझी धुलाई करून जाणार. तेव्हा युग म्हणतो ऐक, एक काम कर, मला सांग मी पैसे दिले त्यात किती रुपये आहेत तिथं सांग. तेव्हा तो सांगू लागतो की 6,000 रुपये आहेत. तेव्हा तो म्हणतो की काय कर माहिती आहे का, हे 6,000 रुपये आहेत ना त्या भाईला देऊन टाक आणि सांग की बाकीचे पैसे नंतर देतो. काय झाले माहिती आहे का, आपल्यासोबत स्कॅम झालाय बघ, असं सांगू लागतो. तेव्हा मात्र युग म्हणत असतो, युगला त्याचा मित्र सांगू लागतो की हो चालेल मी देतो पैसे, असंही ठरतं. कावेरी म्हणते की चला फायनली मी माझे पैसे मला परत देण्यामध्ये यशस्वी ठरलेली आहे. म्हणजे
या युगला मी लुबाडू देणार नाहीये, हे मी ठरवलेलं आहे. या घरातल्यांना कोणालाच मी लुबाडू देणार नाही, असं इकडे कावेरी म्हणत असते. तेव्हा मात्र कावेरीचा डाव आता सक्सेस झालेला असतो आणि कावेरी तिथे बसलेली असते. युग रूममध्ये येतो आणि म्हणत असतो की तू स्कॅम केलंयस माझ्यासोबत. तेव्हा कावेरी म्हणते, कसला स्कॅम, काय केलंय मी? तेव्हा तो म्हणतो की तू खोट्या नोटा दिलेल्या आहेस मला आणि हे सगळं मुद्दामहून केलेलं आहे, असं युग सांगू लागतो. तेव्हा युगला राग आलेला असतो. तो विचारत असतो, असं का केलंस तू, का मला फसवलेलं आहेस? तेव्हा कावेरी म्हणते, तू नाही का मला स्टोर रूम मध्ये बंद केलं होतं त्या दिवशी, म्हणून केलंय हे सगळं. आता युगला राग आलेला असतो. युग म्हणत असतो, काय बोलतेस तू, हे मी सोडणार नाही आता तुला, असं युग तिला सांगत असतो. तेव्हा मात्र तिलाही राग आलेला असतो. ती म्हणत असते, म्हणजे काय करणार आहेस तू, सांग. तेव्हा युग म्हणत असतो की आता मी शांत राहणार नाही, बघ मी काय करतो असते, असं त्यांचं बोलणं सुरू असतं. कावेरी मात्र मजा घेत असते. तेवढ्यातच आता घरातले सगळेजण गोळा झालेले असतात आणि पौर्णिमा म्हणत असते की अहो वहिनी, त्यांचा फोनच नाही आलेला आज, खरं तर आपल्याला त्यांना भेटायला पाठवायचं होतं ना, आणि मग काय करायचं आहे, त्यांचा फोनच आलेला नाहीये, असं पौर्णिमा विचारू लागते. तेव्हा मा म्हणते, अगं येईल ग, एवढा काय विचार करतेस तू? तेव्हा ती म्हणते, नाही, आज समरराव भेटायला जाणार होते ना निशाला घेऊन, मग दोघं भेटणार होते, नक्की काय झालं असेल? तेव्हा इकडे निशा पण तिथं आलेली असते. निशाला खरं तर ही गोष्ट आवडलेली नसते, तिची चिडचिड होत असते, कारण तिला हे लग्नच करायचं नाहीये, म्हणून तिचं म्हणणं असतं की नाही, ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडतायत ना त्या नको आहेत मला. आणि मग तेवढ्यातच विद्या फोन घेऊन येते आणि विद्या सांगू लागते की फोन आलाय त्यांचा, आणि मग माकडे ती फोन देते. आता माला जेव्हा फोन दिलेला असतो तेव्हा मात्र मा बोलायला सुरुवात करते आणि मा त्यांना विचारू लागते. तेव्हा ते म्हणतात की नाही, मुलगा म्हणतोय की मुलीला भेटायची अजिबात गरज नाही, कारण ऑलरेडी तिला पाहिलेलं आहे, असं मला तर ते सांगू लागतात. तेव्हा इकडे हिला वाटतं निशाला की बरं झालं, म्हणजे लग्न मोडतंय त्यांच्याकडूनच, परंतु मुलगा लग्नाला तयार आहे. आता आपण लवकरातल्या लवकर मुहूर्त काढूया आणि ह्या लग्नाचा बघूया, असं ठरलेलं असतं. तेव्हा मा म्हणते की चालेल, गुरुजींना मी विचारून घेते आणि आपण लवकरातल्या लवकरचा मुहूर्त काढूया, असंही मा सांगू लागते. आणि तेव्हा मात्र आता सगळेजण खुश झालेले असतात. तेव्हा सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. फायनली निशाचं लग्न होतंय, ही गोष्ट खूपच मोठी असते. तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच भारी वाटत असतं आणि त्याच वेळी मा म्हणत असते की चला, खूप छान झालेलं आहे, आज काहीतरी गोडाचं केलं पाहिजे, असं मा सांगू लागते. आणि सगळे घरातले खुश झालेले असतात. आता लवकरातला लवकरचा मुहूर्त बघायचा आणि हे लग्न उरकून टाकायचं, असं ठरलेलं असतं. आता निशा तिथं असते. सगळेजण निशाकडे जातात आणि इकडे यामी म्हणत असते की अगं तुला माहिती आहे का, अगं विद्या, आता तू नणंद झालीस निशाची. मग कावेरी तिथं आलेली असते. कावेरी विद्या एकमेकींना मिठी मारतात. सगळे खुश असतात. सगळ्यांना खूप छान वाटत असतं. फायनली तो दिवस आलेला आहे, तो म्हणजे निशाचं लग्न जमलेलं आहे आणि सगळ्यांनाच छान वाटत आहे. आता सगळेजण देवीच्या समोर येतात. देवीला तिथे हात जोडतात आणि देवीला मागणं मागत असतात की हे सगळं कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे. सगळं महिला मंडळ गोळा झालेलं आहे आणि सगळेजण पाहत आहेत. तेव्हा मात्र पौर्णिमा म्हणत असते की चला, आता आपण यशला बोलायला सांगूया. आणि यशचं एकदा बोलणं झालं निशाशी की झालं, आता आपल्याला मुहूर्त फायनल करायचं आहे. निशा पण लग्नाला तयार आहे, कारण याच्या आधी तिच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडलेल्या होत्या त्या आपल्याला माहिती आहेत. यामी सुद्धा म्हणत असते की हो, आता मी सुद्धा खुश आहे, आता तयारीला लागायचं आहे, यादी करायची आहे. यामी म्हणते, मी पण आले, मला पण माझ्या शॉपिंगची तयारी करायची आहे ना. आणि सगळेजण हसू लागतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता निशा धावतच युगकडे आलेली आहे आणि म्हणत असते, दादा ऐक ना, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा युग म्हणतो, काय झालं? तेव्हा निशा सांगू लागते की मला हे लग्न करायचं नाही आहे, तुला माहिती आहे ना, मगाशी मी तुला सांगत होते ना, असं सांगू लागते. तेव्हा यश म्हणतो, म्हणजे नक्की काय झालेलं आहे? तेव्हा ती सांगते की माझं एका मुलावरती प्रेम आहे आणि मला हे लग्न नाही करायचं. हे ऐकल्यानंतर युगला तर धक्का बसलेला असतो, पण तो म्हणतो की चला, या गोष्टीचा फायदा मी माझ्यासाठी करून घेणार आहे. पण युगने ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही आत्ता हे लग्न आपण होऊ द्यायचं नाही आणि त्यामुळं तो उद्याच्या भागात कावेरीला सांगतो की मी हे लग्न होऊच देणार नाही. आता मात्र कावेरी म्हणत असते, काय? तेव्हा तो सांगत असतो की हो, मी हे लग्न होऊच देणार नाही. तेव्हा कावेरीलाही धक्का बसलाय. कावेरी म्हणते, काय करायचं आता? कावेरी विचारच करत आहे आणि इकडे युगने का ठरवलेलं आहे ही गोष्ट, असं का त्याला वाटलं की हे लग्न होऊ द्यायचं नाहीये, तर त्याच्यामागं कारण आहे ते म्हणजे निशाचं दुसऱ्या मुलावरती असलेलं प्रेम. पण कावेरी पण हट्टाला पेटलेली. कावेरी म्हणत असते की मी पण बघते कसं लग्न होत नाहीये, आणि कावेरी पण त्याच्याशी बोलत असते. तेव्हा मात्र युगही तेवढ्याच पेटून उठलेला आहे. तर इकडे युग आणि कावेरी या दोघांचंही बोलणं सुरू आहे. दोघंही बोलत आहेत
आणि त्याचबरोबर माने आता त्यांना बोलवलेलं असतं. मा म्हणते की आता गुरुजींचा आत्ताच फोन आलेला होता. तर गुरुजींनी उद्याचा मुहूर्त फायनल केलाय सत्यनारायण पूजेसाठी आणि तुम्हाला दोघांना पूजेला बसायचं आहे. हे ऐकल्यानंतर आता युगला धक्का बसलेला आहे आणि कावेरीलाही धक्का बसलेला आहे की या युग बरोबर मी पूजेला बसायचं. कारण यश आणि योग यांची बरोबरी कधीच होऊ शकत नाही. कारण यश किती चांगला आहे हे कावेरीला माहिती आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.